सणसूद आले की आपल्या आनंदाला उधाण येतं. काय करू आणि काय नको असं होतं. साग्र संगीत आपण स्वयंपाक करायच्या मागे असतोच. आता होळीचंच बघा ना, तेलपोळी, पुरणपोळी, भजी, मांडे असं वेगवेगळं थाटत असतो. बरं, हे सगळं करण्यासाठी आपल्याला आहे ना, तो एक छान वेळ द्यावा लागतो. 3 ते 4 तास ओट्याजवळ उभं राहून पुरण शिजेपासून ते भजी तळेपर्यंतचा खूप सारा वेळ द्यावा लागतो. आणि हे ना, खरं तर आपण फक्त पदार्थ बनवत नसतो, तर आपल्या कुटुंबाच्या प्रेमासाठी केलेली वर्षानुवर्षाची ही तपस्या असते, हो की नाही? तर आजची ही रेसिपी अशाच आपल्या सगळ्या सुगरण मैत्रिणींसाठी, ज्या अनेक वर्ष तपस्या करतायत आणि आहे ना, ही बिनशर्त तपस्या आहे, बिनशर्त प्रेम आहे. फक्त आपल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर तो एक आनंदाचा क्षण बघण्यासाठी. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. होळी रे होळी, पुरणाची पोळी. पुरणाच्या पोळीच्या खूप साऱ्या रेसिपीज आत्तापर्यंत आपण बघितल्या आहेत, पण आज आपण पुरणपोळीचे मांडे करूयात. अतिशय सोपी रेसिपी आहे, तुम्हाला सांगते. ते करायचं म्हणजे टेन्शन येतं, पण टेन्शनचं काम नाही. तेलाचा नाही वापर करणार आहोत आपण. पुरणही अगदी सोप्या पद्धतीने शिजवणार आहोत आणि खापर जरी नसेल तरी तो मांडा कसा भाजायचा हेही आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे अर्धा किलो चणा डाळ. कपचं प्रमाण जर विचाराल तर साधारण 2 कपला थोडी जास्त, म्हणजे 2.25 कप ही चणा डाळ भरते. सगळ्यात आधी आहे ना, डाळ अर्थातच स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे डाळीवरचा जे कचरा असेल, माती असेल तर ती निघून जाईल. किमान 2 ते 3 वेळा तरी स्वच्छ धुवा आणि धुतलेल्या डाळीचं पाणी काढून घ्या. आता डाळ आहे ना, जितकी डाळ आहे त्याला तिप्पट पाणी घाला, कारण आपल्याला कट पण करायचं आहे, कटाचं पाणी काढायचं, त्यामुळे पाण्याचं पण प्रमाण थोडं जास्त ठेवा. गॅस सुरू करूया. मध्यम आचेवर एक 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, आपली डाळ तिथे शिजते तोवर आपण आहे ना कणिक मळून घेऊयात. तर मी मैद्याचा वापर नाही करणार आहे, गव्हाच्या पिठाचेच हे मांडे केले जातात. तर 2.5 कप गव्हाचं पीठ घेते, पण हे चाळून घेणं अगदी गरजेचं आहे. त्यामध्ये अजिबात कोंडा नाही राहिला पाहिजे. एरवीच्या पोळीला, साध्या पोळीला म्हणा, पुरणपोळीला म्हणा, पीठ चाळून मी कधीच घेत नाही. पण मांड्यांसाठी स्पेसिफिकली आपल्याला हे एकदम फाईन पीठ घ्यायचं आहे, त्यामुळे कोंडा अजिबात नको. बरोबर 2.5 कप पीठ वापरते. पीठ चाळून झालं. आता यामध्ये मीठ घालायचं, साधारण 1 चमचा मीठ मिसळायचं आणि यामध्ये पाणी घालून घट्टसर गोळा करायचे. सध्या सैल नको, ते पुढे सांगते. आणि पुन्हा पुन्हा सांगते, आत्ता बेस मळताना तेलाचा वापर करू नका आणि हलकीशी घट्टसर मळून घ्या. चला, आता हे बघा, थोडीशी मी हळद घातली होती, चिमूटभर, नंतर कणिक मळताना. घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल. आता हे बघा, मी अजिबात आहे ना तेलाचा वापर केला नाही आहे आणि छान अशी मौसूत करून घेतली. घट्ट आहे, सैल नाही आहे. आता पाणी घ्यायचं आणि ही चांगली ना एक 10 मिनिटं तरी मळून घ्यायची. तेलाचा वापर न करता पाण्याचाच हात लावून मळत राहायचे. ही अगदी अगदी महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळे इथे अजिबात आळशीपणा करू नका. छान आहे ना, या पिठाला लवचिकपणा आणणं गरजेचं आहे, म्हणजे आपला मांडा मस्त होतो. त्यामुळे तेलाचा वापर न करता पाणी लावून 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 ही मस्त अशी एकसारखी करून घ्यायची. आता हे बघा, अजिबात तेलाचा वापर केला नाही आहे, पाणी लावून लावूनच ही छान अशी मऊ केली आहे. आणि आत्ता तार येणार नाही, पण बघा स्ट्रेच छान होतं. जसजशी ही मुरेल तशी याला छान लवचिक होतं आणि तार येते. हे बघा, एक थेंबही तेलाचा वापर नाही, तरी मस्त झाली आहे. पुन्हा पाण्याचा हात लावते. जितकं पाणी याला लावत जाल ना, त्यामुळे बेस मळताना घट्ट मळा आणि पाण्याचा हात लावून 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 आहे ना मऊ करा. तेल लावू नका बाबा, सैल करून नंतर बचाकभर तेल घालू नका. त्यापेक्षा पाण्याचाच हात लावून अशी मऊ करून घ्या. आता यावर पुन्हा पाणी, थोडं खालून पण पाणी, म्हणजे मग ती कोरडी नाही पडणार. झाकण ठेवूयात. किमान 2 तास तरी मुरण्याकरता ठेवा, इतका वेळ याला लागतो. त्यामुळे अगदी डाळ शिजायला घालण्यापूर्वी जरी तुम्ही ही मुरायला ठेवली तरी काही हरकत. चला, आता इथे डाळ छान शिजली आहे.
चला डाळ थोडी काढून बघूया. हे बघा छान गळली आहे डाळ, एकदम मऊ मेणासारखी मऊ शिजली. पुरणासाठी डाळ अशीच शिजली पाहिजे. आता ह्या डाळीतलं जास्तीचं पाणी आहे तो म्हणजे कटाची आमटी करण्यासाठी वापरतात. हे पाणी काढूयात. आता ही उरलेली डाळ पुन्हा कुकरमध्येच घालून घ्यायची. अर्धा किलो डाळ आहे तर अर्धा किलोच इथे गूळ घालायचं. आणि आपलं मॅशर असतं ना, पावभाजीचं मॅशर, याने डाळ आणि गूळ छानसा एकजीव करून घ्यायचं. हे अगदी आहे ना पटकन होतं. डाळ गरम गरम असते, गुळाचे मग खडे अजिबात राहत नाही आणि मॅश केल्यामुळे डाळही छान मोडली जाते. गुळाचे खडे मोडलेत आणि डाळही छान एकजीव झाली. छान झाला की नाही एकसारखा आणि मिश्रण मस्त सैल झालंय. आता पुरण आहे ना आपण कायम गाळून घेतो किंवा ते चाळणीने काढून घेतो. तर ते मी कायम या स्टेजला करते. काय होतं, हे गरम गरम असतं, सगळं पातळ असतं, पटाक्कन ते गाळलं जातं आणि सरसर सरसर काम होतं. आता इथे चाळणी आहे, या गाळणीत हे घालायचं. बघा तुम्हाला दाखवते. असं पातळ आणि गरम गरम असतानाच आहे ना होतं की नाही आणि जास्त कष्ट नाही लागत. अगदी झटकीपट होतं आणि कमी मेहनतीत आणि कमी त्रासात ही प्रोसेस होते. त्यामुळे नक्की एकदा ट्राय तर करा. आता ही डाळ बघाल ही एकदम पातळ आहे. आता ही परत कुकरमध्ये घेऊन मध्यम आचेवर हाटून 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 शिजवून घेऊ शकता. ते पुरण होतं म्हणजे ती घट्ट होईपर्यंत शिजवायची. पण माझ्याकडे आता मायक्रोवेव्ह बाउल आहे, मायक्रोवेव्ह आहे, मग मी मायक्रोवेव्हमध्ये ढकलणार. चला आता सगळ्यात आधी 5 मिनिटं हे मायक्रोवेव्ह करण्याकरता ठेवणार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता हा बाउल काढूयात. आहा हा, काय रटरट शिजतंय बघा पुरण. यामध्ये गरम गरम असतं त्यामुळे अगदी काळजीपूर्वक हाताळा. आता हा पुन्हा मिक्स करायचं. आणखी 5 मिनिटं हा मायक्रोवेव्ह करायला ठेवते. 8 ते 10 मिनिटात आहे ना पुरण छान होतं मायक्रोवेव्हमध्ये. आणि याची सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय सांगते, कुकरमध्ये कढईत केल्यानंतर कडेकडेला ते कण चिकटून खूप पुरण वाया जातं, एवढा गोळा तरी जातो. याच्यामध्ये तसं अजिबात होत नाही. छान एकूण एक कण वापरला जातो. चला आणखी 5 मिनिटं हे झालंय. टोटल 10 मिनिटं पुरण छान मायक्रोवेव्ह करून घेतलं. आता हा कुंडा काढूयात. रटरट रटरट शिजवतो की नाही आपण कढईत, अगदी तसं हे रटरट रटरट होतंय. आता यामध्ये सुंठ पूड, वेलदोड्याची पूड आणि अर्थातच माझा आवडीचा जायफळ. आहा काय सुवास दरवळतो तिन्ही मसाल्याचा. बा मग कुक्षी झालीच पाहिजे मांडा खाल्ल्यावर. याची सगळी सोय या पुरणपोळीत आहे. आता हे एकजीव करायचं. आहा हा हा, बघा वाफ बघा. आणि हे जरी तुम्हाला सैल वाटत असलं तरी हे परफेक्ट आहे. जसं थंड होईल तसं हे आळायला सुरुवात होते. चला चला चमचा पण ठेवून दाखवते. हे बघा मस्त उभा राहतो की नाही, याचा अर्थ पुरण मस्त शिजलेलं आहे. आणि थोडा वेळ ठेवू नये, जर ओलसरपणा राहिला तर आणखी 1-2 मिनिटं मायक्रोवेव्ह करायचं की ते होतं. पण हे परफेक्ट झालंय, पुन्हा मला नाही लागणार. म्हणजे माझं हे प्रमाण आहे ना अगदी बरोबर आहे 10 मिनिटाचं. चला पुरण इथे तयार आहे. त्याचसोबत इथे जी कणिक आपण तिंबून घेतली होती, ही कणिकही आता जवळपास 4 तास मी मुरण्याकरता ठेवली होती. आता यावर थोडंसं तेल घालूयात, चमचाभर, आणि ही एकसारखी करून घेऊ. आता मात्र आपण तेलाचा वापर करूयात. याच्या आधी एक थेंबही आपण तेल यामध्ये घातलं नाहीये. आता फक्त ही एकजीव करण्यापुरतं आणि हाताला चिकटू नये इतकंच तेल लावलं. हे बघा नाही चिकटत. आणि आता यातून आहे ना 2 उंडे काढा. आणि हे उंडेत ना अगदी थोडं तेल घेऊन चांगले लवचिक करून घेणं अगदी गरजेचं आहे. लाटायची अजिबात गडबड करू नका. हे चांगलं असं आहे ना लवचिक करून घ्या. जितकं छान मिळाल हा उंडा तितकी छान आपली पोळी होणार. हे बघा चांगलं असं स्ट्रेच करून एकसारखं करून घ्या. मळून 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 घ्या. याच प्रकारे हे बघा झाला की नाही मस्त एकदम.
हे बघा झाला की नाही, मस्त याला चकाकी आली, तेलही खूप नाही. आणि हे बघा असं वाटतं की नाही मैद्याचाच गोळा आहे हा, किती छान स्ट्रेच होतं. आता याच प्रकारे दुसरा उंडाही आपण तयार करूयात. सेम तीच मेथड, थोडंसं तेल लावा, नाही लावलं तरी चालतं, फक्त असं मळून मळून घ्या, लवचिक करून घ्या. तेल जरी नाही लावलं तरी हे छान असं गुंडाळी होतं. आता हे 2 एकसारखे उंडे तयार झाले. आता काय करायचं, हे ना पिठामध्ये बुडवूया आणि आधी कडच अशी पसरवून घ्यायची. लाटण्याने केलं तरी चालेल, पण मी हाताने करते. मध्यभाग आहे ना जरा जाडसर ठेवायचा. पुरीच्या आकाराचं हे करून घ्यायचं. सेम हा दुसरा उंडा आहे, मध्यभाग जरा जाड ठेवा आणि बाजूने पातळसर अशी पुरी लाटून घ्या. लाटण्याने लाटून केलं तरी अगदीच चालतंय. आणि शेवटचं लाटणं असं मध्यभागापासून करून घ्यायचं, म्हणजे जर असं एकसारखं होतं. पांगडे काढून घेतली, फार टोकदार होती, कारण आपल्याला याचा मांडा तयार करायचा आहे. आता पुरण घ्यायचं आणि जास्त घ्या, कारण ते पुरलं पाहिजे. आणि त्याचे ना असं छान आधी गोळा तयार करा. हे बघा, हे असं लाडू तयार करा. आणि हा लाडू तयार झाला असा हातात चप्पट करा, म्हणजे पुरण शिगोशिक जाईल. यावर ही दुसरी घडी घालून घ्यायची आणि कड आहे ना जुळवून घ्यायची. कड छान जुळवा. मांडा जेव्हा लाटतो ना तेव्हा ते पुरण पसरलं जातं. हे आता सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला आपण नॉर्मल पुरणपोळी लाटतो ना, अगदी तशीच लाटून घ्यायची. मी इथे हे तांदूळाचं पीठ घेतलंय. काही जण बाजरीचं पीठ वापरतात, काही जण मैदा वापरतात, काही जण गव्हाचं पीठ वापरतात. जे हवं ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता. छान अशी मोठी पुरणपोळी आधी करून घ्यायची. आता पुरणपोळी अशी मोठी लाटून झाली की पुढची कसब खरी आत्ता आहे. मांडा करत होते, पण कढई त्या मानाने खूप लहान आहे, म्हणून माझ्या घरातली सगळ्यात मोठी जी पितळेची कढई आहे ती घेतली आहे. आता कढईला सगळ्या बाजूने तेल लावून घेते, जेणेकरून आपला मांडा त्याला चिकटला नाही पाहिजे. जरा प्रयत्न करते जमवायचा, पण हा जमलंय बघा. म्हणजे हलकं 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 ती पोळी आहे ना, छान अशी तो मांडा असा जितका मी सरकवते तितका सरकत जातो. आणि हे बघा मस्त असा रुमाली रोटी होती ना तसाच झालेला आहे. पण खूप आहे ना, याला जास्त वेळ नाही स्ट्रेच करतायत. आता लगोलग हा गरम गरम कढईवर घालूया. आणि हा आहे ना फक्त असं कडेने दाबून घ्या कढईला, नाहीतर काय होईल, कड कच्ची राहते. हलकंसं 1-2 चीर पडते मांड्याला, दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. थोडा चिरल्यासारखा वाटतो, कारण तो इतका अलवार आणि पातळ करावा लागतो, तुम्हाला सांगते. पण गडबड करायची नाही, आता उलटवायची. छान त्याला सेटल होऊ दे आणि मगच आपण हा उलटवणार आहोत. आता उलटवायचे ना, अजिबात गडबड करायची नाही. छान तो सेटल होऊ द्यायचा सगळ्या बाजूने. काय दिसतोय, पण जमला बाबा. स्वतःला शाबासकी देते, पहिल्यांदा केलेला आहे. मैदा वापरलेला नाही, प्युअर गव्हाचं पीठ वापरून केलेला हा मांडा आहे. आणि काय जुगाड लावलाय तुम्हाला सांगते. पण जितका शक्य असेल तितका मी पसरवलाय. आता माझी तुलना तुम्ही जर खानदेशातल्या माझ्या बहिणींची करत असाल तर चालतंय. म्हणजे चुका झालेला कळवा, म्हणजे मी स्वतःला सुधारेल. चला, आता हलकीशी भाजत आली मांडा, हा हलका भाजत आला की अलवार असा उचलायचा. हा
वाह, बघा खरपूस झाला की नाही, क्या बात आहे. पहिल्यांदा केलाय त्या मानाने तो परफेक्ट झालाय असं मला वाटतंय. छान पातळ झालाय, अलवार झालाय, उलटताना थोडा फाटला, पण पुढचं आपण परफेक्ट करूयात. केवढा जुगाड लावलाय माहिती का हे होण्यासाठी. आहा, चला आता हा अलगद उचलायचा. काय दिसतोय की नाही, आ हा 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 हा, भारी भारी भारी. आणि हा ठेवूयात असा जाळीवर. परफेक्ट आपला असा मांडा इथे तयार आहे. वा, बघा एकदम पातळ झालाय, मस्त झालाय. आता हा आहे ना, काढला ना की लगोलग तो असा दुमडला जातो. घडी घालतात त्याची, कारण खूप नाजूक होतो हा, अलवार होतो. गरम गरम मांडा खरपूस भाजलेला, त्यावर असं साजूक तूप, आ हा हा हा, स्वर्ग सुख. वा, झाला की नाही, आह, क्या बात आहे. मधुरा, आय एम प्राऊड ऑफ यू. आहा, मांडे इथे करून तयार आहेत. पहिल्यांदाच केलाय बरं, आणि जमलाय म्हणजे मला तर आवडला बाबा. माझ्या पद्धतीने तुम्ही मला विचाराल तर पहिल्यांदा केला या प्रमाणात तो मस्त झालाय. तुम्हाला ओपन करूनही दाखवते. पातळ झालेला आहे, एकदम खरपूस झालाय, जसा मांडा हवा तसा. आहा हा हा, येस. म्हणजे स्वतःचं पाठ थोपटून घ्यावी ना, कधी कधी असं एक कलाकृती तुमच्या हातातून घडून जाते. जमलेलं आहे, खूप वर्षाचं स्वप्न होतं, करूयात 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 करूयात. आणि येस, आज फायनली ते झालेलं आहे. खानदेश विदर्भातल्या माझ्या मैत्रिणींनो, सांगा जमलं का नाही. नसेल जमलं, पुन्हा एकदा ट्राय करेल, पुन्हा एकदा रेसिपी दाखवेल, हो की नाही. होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.